नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे काय, घरातच बघूया दिवसभर काय काय करताय. मग चलो. सकाळ सकाळ लई ऊन लागतंय यार, पण थंडीतून कोवलवून ना मस्त वाटतंय. परवा कलबाची फवारणी केली होती ना, म्हणून आता 5-6 दिवसांनी मस्त मोहरलंय कलब. हे बघा, चांगला मोहर पकडलाय, धरलाय. तर पुढच्या महिन्याने मग आंबे लागतील. हे कलम आहे, कलम हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा. तर लागतील तेव्हा मग खायचं. मोहरले आता हे परवा फवारणी केलं नाही, त्याच्यानंतर लवकर मोहर धरला. तर आंबे लागल्यावर खायची. हा साप काय माहिती कुठून आला, पण नशीब मला दिसला तो इथे आहे म्हणून, नाही तर मी असंच वर बघत चालत राहिली असती. साप आहे तिथनं, उठ. भरपूर लांब लचक आहे साप. कोणाला सांगू आता, कोणाला सांगू पण आता. होय, गेला गेला वाटतं कुठेतरी. नंतर तो बांधातच गायब झाला कुठेतरी. मला वाटतं तो बांधातच गेला. विनू आज रत्नागिरीला गेला होता, तर आज विनूने काय नसेल खायला. रात्री काहीतरी मस्त खायला आणलं नाही. चला बघूया, दाखवते मी तुम्हाला. चॉकलेट आता मी रात्री खाणार जेवून झाल्यानंतर. हे वरच्या कवरामध्ये ना मल्याळममध्ये लिहिलेलं आहे, कुराचू कुराचू. आपण जरा व्हेरी व्हेरी स्वीट बोलतो ना, व्हेरी व्हेरी स्वीट, ते मल्याळममध्ये कुराचू करायचे आहे. थँक्यूला नानी बोलतात, नानी थँक्यू नानी. आता आम्ही रात्री खाणार आहे. मला ना चॉकलेट्स खूप आवडतात, म्हणून तो रत्नागिरीतून घेऊन येणारच. मग आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबर करा. बाय. सबस्क्राईबर करा.